हॅलो, नमस्कार मंडळी, गुड इव्हिनिंग म्हणूया आपण. आज खूप दिवसातून ब्लॉग करायला घेतलेला आहे. त्याचं कारण हे असं आहे की आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला आलेलो आहोत, तर जेवणाची वेळ नाहीच आहे, पण आता भूक लागली आहे म्हणून. तर इथे खूप सुंदर असं जेवण मिळतं आहे, रुचकर असं, ते तुम्हाला सांगायचं आहे म्हणून खरं तर मी व्हिडिओ करायला घेतलाय. आता हॉटेल आहे 712. हे पहा, 712 ना उलट दिसत असेल यामध्ये, पण पाहूया. हा आहे नगर आणि पुणा रोड, अहिल्यानगर पुणा रोड हा वाहतो आहे. हा, आणि या ठिकाणी रोडवरच आहे 712 नावाचं हॉटेल. आता आतमध्ये इतकी सुंदर थीम आहे त्यांची, ग्रामीण कल्पना. आपल्या समोर ते स्वयंपाक बनवत आहेत, ते आपण पाहूया. आणि तुम्हाला इथे भेट द्यायला नक्की आवडेल असं हे सुंदरसं ठिकाण आहे, हॉटेल 712, अहिल्यानगर पुणा रोडवर असलेलं. आणि संध्याकाळचा व्हिडिओ बनवतीये, पहा तुम्हाला दाखवते आता आतमध्ये काय आहे ते. चला आतमध्ये आपण प्रवेश करूया. हे आहे प्रवेशद्वार, आमचे चिरंजीव. आणि इतकं सुंदर असं जुन्या पद्धतीचं आहे. दिवे, दीपमाळ म्हणतात ना, मंदिराच्या पुढे असते अशा प्रकारची दीपमाळ केलेली आहे. इथे थोडीशी बैठक व्यवस्था आहे आणि विहीर केलेली आहे. पण आता ती खरी आहे की खोटी आहे ते आपण आता पाहूया. सूचना दिली आहे, विहिरीत डोकावू नये, लहान मुलांना विहिरीजवळ जाऊ देऊ नये. मग ती विहीर आहे की हौद आहे माहीत नाही. हां, हौदच असावा, पण त्याला विहीर म्हटलंय. त्याला रहाट पण केलंय, बादली नाही बांधलेली पण त्याला. आणि इथे आहेत ससे. दुर्वा काय बघते? दुर्वा काय दिसलं तुला? ससा दिसला का? ससा 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 दिसतो कसा? हे बघ, ससा ससा दिसतो कसा? कापूस पिंजण ठेवलाय जसा. आणि बघ तिकडे बदक, ते बघ डक. तू चित्रातच पाहिलंय ना डक, आता इथे बघ. हे बघ डक. का दिसलं का? दिसलं कसं करतो? मस्त आहे ना, खूपच छान. आपण पण ससे ठेवायचे का? मस्त आहेत, आपल्या शेतावर येत आहेत ससे. एका दुसरं हा, आपल्याला पण ठेवू आपण काउंटर. आणि पुढे हा मोकळा पॅसेज पण सुंदर केलाय. चुलीवरचा धूर दिसतोय ना, तिथपर्यंत आपण जाऊया. पहा, ही पण महत्वाची सूचना आहे. अरे वा वा, किती सुंदर बनवलंय. ग्रामीण हात धुण्याची जागा, वॉश बेसिन पण अजून लावलेली नाहीये. बसायला किती सुंदर केलंय ना. वा, हे बसायला छान आहे. हे म्हणजे मांडी घालून पण बसायचं, किती छान. मांडी घालून जेवता येईल. आणि किती सुंदर किटली लावली, जुन्या प्रकारचे भांडी. आमच्या आजीच्या घरी, मामाकडे असंच होतं, ग्रामीण भागात नातेवाईकांच्याकडे गेले. आणि ह्या सुंदर खिडक्या, त्याला देवळी म्हणतात. वा वा वा, भांडी किती छान ठेवली आहेत, खूपच सुंदर वाटते. हा, बैलांचं साहित्य. पाळणा पण आहे, पण काढून ठेवलेलं दिसतोय, त्याला देवळी म्हणायचे. वरती छत आहे बांबूची, ताडपत्रीसारखं बांबूचं. हे बैलाचं साहित्य, भांडी, हे किटली दुधाची किंवा तेलाची. इथे अशी पण बैठक व्यवस्था आहे, खूपच सुंदर केले. हे कंदील लावलेला, ग्रामीण जीवन आणि त्यात तिथं जेवणाचा आनंद. मस्त. इथे बसून जेवता येईल, म्हणजे खुर्चीसारखं केलंय. इथे पण भांडी लावलेली आहेत. आणि हॉटेलचं नाव तर खूप आवडलं मला, 712. आमची मुलं नेहमी येतात इथे, मी मात्र पहिल्यांदा आली आहे.
कांबळे बसायचं हे कुठे टाकतात काय माहिती, कुठे वापरतात. इथे पण आहे कंदील. आता पाहूया. माहिती इतका सुंदर असा सुवास येतोय. भाकरी भाजतायत ना, त्याचा सुवास येतोय. खूप सुवास येतोय सुंदर भाकरी भाजल्याचा. आणि हे रूम तर मला खूप आवडली. पहा, हे म्हणजे आपण असं चेअरवर बसल्यासारखंही जेवण करू शकतो. इथे हा एक सेक्शन केला आहे त्यांनी. ही खिडकी किती सुंदर आहे, डिझाईन पण किती सुंदर केली आहे. आणि इथे खाली बसून पण जेवता येईल. हे पण आवडलं. खूपच छान बैठक व्यवस्था केली आहे, भांडी लावली आहेत. चला पुढे जाऊया. खमंग सुवास सुटलेला आहे, भाकरीचा वास येतोय. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण आहे इथे. आपल्या चॉईसने आपण कोणतेही घेऊ शकतो. मध्ये तुळशी वृंदावन केलंय आणि हा पॅसेज किती सुंदर दिसतोय. वा वा. आता तिथे यात्रा विभागमध्ये काय ते पण पाहायला जाणार आहे आपण. हॉटेल 712 कोल्हापुरी चवीचं आहे. इकडे वॉशरूम वगैरे आहे, झाडी. आणि हे आहे किचन. आपल्या समोरच ओपन दिसतंय. ओपन किचन आहे आणि इथे भाकरी भाजण्याचं काम चालू आहे. या ताई भाकरी करतायत. मस्त टम्म फुगलेली भाकर. भाकरीन पोळ्या दोन्ही पण ना. हा, चुलीवरचा धूर आणि आपल्या समोर गरम गरम भाकरी बनवलेली लोखंडी तव्यावर, आरोग्यदायी. इकडे पोळी टाकणार आहेत ताई. गरम गरम भाजलेला पापड हातमध्ये चाललेली आहे. मागे तुम्ही खावं आणि आम्ही छान सुंदर मस्त. धुराने कसं दुर्कट झालेलं घर आहे. ग्रामीण भागात असं असतं. हे सिमेंटवर माती लावली का? सिमेंटच तसं केलंय. सिमेंटचीच डिझाईन ना. असं वाटतं की मातीने केलंय. खूपच सुंदर ते. किती कामं चाललेली आहेत ह्यांची. चला आपण इकडे जाऊया. सदर बसण्याची खुर्ची ही मालकांची असून कोणी बसू नये. कुठली खुर्ची? मालकाची खुर्ची कोणती आहे? मालकांची खुर्ची कोणती आहे? अच्छा, म्हणजे इथे होती का? अच्छा अच्छा. हा, मालक कोण आहेत? दादा कोण आहे? अच्छा. इथे एक रूम आहे. पाहूया या सेक्शनला पण जाऊ. वा, इकडे खूपच सुंदर. इथे पण तसंच आहे, ग्रामीण टच असलेलं. मातीच्या भांड्यांना आणि वस्तूंना हात लावू नये सूचना आहे. आम्ही मात्र आधुनिक सेक्शन मध्ये बसलेलो आहोत. इथे सगळं नवीन पद्धतीचे टेबल आणि खुर्च्या ठेवल्यात. आम्ही इथे बसणार आहे. आणि इथे काय केलंय? ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे ऑफिस आहे हे. त्याला ग्रामपंचायत कार्यालय नाव दिले. आणि सुंदरशी बैलगाडी मस्त आहे. लहान मुलांना छान आवडतं असं मोकळं खेळायला. आमची दुर्वा छान खेळते. दुर्वा राणी खेळते तू. पळा 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 मम्माच्या पाठीमागे.
करेल मी त्याला स्लो मोशन. हां